गाढवाने आपल्याला मूर्ख बनवलं आणि आंबा स्वतः खाल्ला आणि चालला गेला कारण आपण आपापसात भांडत बसलो. आपल्या निष्काळजीपणामुळे जे झालं ते विसरून जाऊया. हो, मला भूक लागली आहे. मी या आंब्याच्या झाडावर चढून काही आंबे खाली पाडतो. झाडाला हलवा रे, झाडाला हलवा रे, झाडाला हलवा रे, झाडाला हलवा रे. झाड हलवा, झाड हलवा, झाड हलवा, झाड हलवा, झाड हलवा. आहाहाहा! किती सारे आंबे! जर का त्या गाढवाने आपल्याला धोका नसता दिला तर त्याला पण आता आंबा खायला मिळाला असता. मित्रा, गाढवाने तर आपल्याला फसवलंच आहे. आपणही त्याला धडा शिकवायचा का? एकदा तरी त्याला धडा शिकवायलाच हवा, म्हणजे तो अजून कोणाला नाही फसवणार. माझ्याकडे एक आयडिया आहे. कोणती आयडिया? ते मी आत्ता सगळं सांगतो. गाढव दादा, तुम्ही दोघे आहात. तुम्हा दोघांनाही आंबे मिळाले आहेत. आता खुश आहात की नाही? आम्ही तर खूप खुश आहोत. तुम्हाला माहिती आहे का, हा निळा आंबा किती चविष्ट आहे. काय म्हणालात? निळा आंबा? पण हा आंबा पिवळा आहे ना? पिवळा? हा तर निळा आहे. आता काय तुम्हाला दोन रंगांमधले फरक पण नाही ओळखतात दादा? जर असं आहे तर या गवताचा रंग काय आहे? हा तर हिरवा आहे. अरे नाही, निळा. बहुतेक तुमचे डोळे खराब झाले आहेत. हे, माझे डोळे अजिबात खराब नाही आहेत. या गवताकडे तुम्ही लक्षपूर्वक पहा. तुम्हाला हे निळ्या रंगाचं नाही दिसत आहे का? आता तर हे फिक्क्या निळ्या रंगाचं दिसत आहे मला. हा निळा रंग फिका नसून गडद निळा रंग आहे. तुम्हाला चष्मा हवा का? चष्म्याची गरज नाहीये. तुम्ही फक्त विश्वास ठेवा की तुम्ही जे पण बघता आहात ते निळ्या रंगाचं आहे. आधी सगळं हिरवं होतं, बरोबर? आता सगळं निळं कसं झालं? हा, ते इतक्यातच आपल्याकडे सूर्यग्रहण झालं आणि त्याच्याच मुळे पानं, गवत, फळं सगळं निळ्या रंगाचं झालं. याला निसर्गाचा चमत्कार म्हणतात. अच्छा, ओह, ही तर जादूच आहे. काही हरकत नाही दादा. आता तुझ्या लक्षात तर आलं की निसर्गात किती बदल झाले आहेत. ओह, समजलं बरं मित्रांनो. मी तुमचा आभारी आहे. तुम्ही मनाने खूप खूप चांगले आहात. दादा, तुम्हाला आता 2 निळे आंबे खायचे आहेत? हा गोड आंब्याच्या झाडापासून आलेला आंबा आहे. जो एक खातो त्याला अजून खाण्याची इच्छा होत राहते. हो, म्हणूनच तर आम्ही विचारलं की तुम्हाला आंबे खायचे आहेत का. हे घ्या, खा. जर मला असे आंबे रोज मिळाले तर मला रोज रोज हे हिरवं गवत खाण्याची काही गरज उरणार नाही. हिरवं गवत नाही, निळं गवत. तुम्ही विसरू नका दादा. ज्या प्रकारे आम्ही तुम्हाला समजवलं की हे निळं गवत आहे, त्याच प्रकारे आता तुम्ही बाकीच्यांना समजवायचं. ठीक आहे, का नाही? काय? की हे निळं गवत आहे. अगदी बरोबर म्हणालात. आता मला सांगा, या गवताचा रंग काय आहे? निळा. निळा आहे, निळा आहे. गवताचा रंग निळा आहे. इतकं ठीक आहे ना मुलांना? अरे, गवत खायचा कंटाळा आला का म्हणून तू आंबा खायला आलास का रे? मी फक्त हे निळं गवत का खात राहू? तुला माहिती आहे हे निळे आंबे किती स्वादिष्ट आहेत. निळा आंबा, निळा गवत, हे काय रे गाढव भाऊ? ते पूर्ण निळं असतं का? तुला माहिती नाही मित्रा अस्वल, सूर्यग्रहण झाल्यानंतर पानं, फळं आणि गवत सगळ्यांचा रंग निळा झाला. अरे,
नाही. मला सांग, तुला हे गवत कुठल्या रंगाचं दिसतंय मित्रा अस्वल? हा, ते तर हिरवं आहे. हिरवा नाही, निळा. अरे मित्रा अस्वल, जरा या गवताकडे निरखून पहा बरं. बघतो. तुला हे गडद निळ्या रंगाचं नाही दिसत? हा, गाढव भाऊ सोबत काहीतरी गडबड झालेली दिसते. इथून आता निघणंच योग्य राहील. तुला हे निळ्या रंगाचं दिसत नाही आहे का मित्रा अस्वल? हो, गाढव भाऊ, तू बरोबर आहेस. या गवताचा रंग निळाच आहे. आता मी निघतो. मला मध काढायला 2 झाडांवर सुद्धा चढायचंय. ठीक आहे, पुन्हा भेटू मित्रा अस्वल. या मूर्खासोबत बोलणं म्हणजे मूर्खच होणं आहे रे बाबा. हो, तर अशा प्रकारे मी एका मित्राला तर समजावू शकलो. निळा आहे, निळा आहे, गवताचा रंग निळा आहे, निळा आहे, निळा आहे, गवताचा रंग निळा आहे. तिकडेच थांब. तू हे गाणं म्हणू म्हणू माझ्या तोंडावर माझी चेष्टा करतो. पण मी तर तुला माहिती देतो आहे, तेही गाणं गाऊन, की सगळीकडे निळं गवत आहे. निळं गवत कुठे आहे? हे काय बोलतोयस तू? अरे मी खरं बोलतोय. तू स्वतः निरखून या गवताकडे बघ. सूर्यग्रहणानंतर हे पूर्ण गवत निळं झालं. हे बघ, या सुंदर निळ्या गवताकडे बघ. कुठे आहे? कुठे आहे निळं गवत? इथे तर हिरवंच गवत आहे. हिरवं नाही, निळं. मित्र गाढवा, काहीही बडबड करू नकोस. नीट बघ या गवताकडे. याचा रंग हिरवाच आहे, कळलं? हिरवं नाही, निळं, निळं, निळं. ओह, नाही 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 नाही. या मूर्खाला मी कसं समजावू की या गवताचा रंग हिरवा आहे? आता तू काहीही म्हण, पण या गवताचा रंग निळा आहे. मी अजिबात चूक सांगत नाहीये. मी तर जे खरं आहे तेच सांगतोय. चल, एक काम करूयात. आपण दोघेही सिंहराजांकडे जाऊयात आणि हे आपण त्यांनाच ठरवू देऊ की या गवताचा रंग हिरवा आहे की निळा आहे. या गवताचा रंग निळा आहे, निळा आहे, निळाच आहे. मला कोणाच्याही सांगितलेल्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचाच नाहीये. महाराज, या गाढवाला समजवा की या गवताचा रंग निळा नसून हिरवा आहे. खूप झालं. गवत हिरवं आहे, गवत निळं आहे. खूप वेळापासून तुमचं हेच सुरू आहे. याशिवाय तुमची काही तक्रार आहे का? अन्य काही नाही. या गवताचा रंग निळा नसून हिरवा आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. गवताचा रंग तर निळाच आहे. हा, तुम्हा दोघांनाही जे योग्य वाटलं ते तुम्ही सांगितलं आहे. पण आता अंतिम निर्णय राजा सिंहाचा आहे. ऐका, बिबट्याने 6 महिने शांतता पाळावी. कुठल्याही दुसऱ्या जनावराशी बोलावं नाही आणि डरकाळी फोडावी नाही. हा कसला न्याय आहे? गाढव परत जाऊ शकतो. मी खूप खुश आहे महाराजा. जरी आमच्या दोघांमध्ये खूप मोठं भांडण असलं, जे की मारामारीपर्यंत जाऊ शकलं असतं, पण मी जिंकलो. धन्यवाद. आता मी येतो. निळा आहे, निळा आहे, गवताचा रंग निळा आहे, निळा आहे, निळा आहे, गवताचा रंग निळा आहे. मी खरं बोललो तर मला शिक्षा, आणि तो गाढव जो काहीही बरळत गेला त्याला असंच जाऊ दिलं. तुम्हाला आधीपासूनच माहिती होतं की या गवताचा रंग हा हिरवा आहे. तरीही तुम्ही मला शिक्षा का केलीत? गवताचा रंग हिरवाच आहे. मला हे आधीपासूनच माहिती आहे. तुझ्या शिक्षेचं कारण हे आहे की एक ज्ञानी आणि सक्षम तुझ्यासारख्या शक्तिवान जीवानी एका मूर्ख गाढवासोबत चर्चा करून वाद घालून आपला अमूल्य वेळ वाया घालवला. एवढंच नाही, तू एवढ्या छोट्या गोष्टीसाठी माझ्याकडे आला, माझाही वेळ घालवला. तुझ्या मिळालेल्या शिक्षेचं कारण आता तुला कळलं?